ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। पेण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज 24। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण पेण तालुक्यातून पेण शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। लाखोंच्या संख्येने तालुक्यातील लोक भीमसैनिक या जयंतीला या मिरवणुकीला बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी पेण शहरामध्ये आले होते। संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावात खेड्यापाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। वाशी गावामध्ये बाबासाहेबांची जयंती व वाशी गावाचं नामफलक याचे उद्घाटन करण्यात आले। संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, खाटीकली बाजारपेठ, पणका, पाटील चौक, नगरपालिका अशा या ठिकाणावरून बाबासाहेबांची मिरवणूक मोठ्या जल्लोषात उत्साहात काढण्यात आली। संपूर्ण तालुक्यातून आलेले भीमसैनिक, भीमकन्या यांनी नृत्य सादर करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले। पेण शहरामध्ये जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संभाजीराजे, आता रमाई माता, भीमाई माता जिजाई यांच्या पवित्र विचारांनी वंदन। आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करत असतात। कायम आपण आवडतो। महामानव, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो। या भारतभूमीला भाषा, पंथ, भेद, धर्म तसेच भौगोलिक विविधता या महाकाय भारताला एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेमध्ये जोडण्यासाठी, एकात्मतेच्या भावनेमध्ये जोडण्यासाठी जगातील सर्वात चांगल्या तरतुदी असलेल्या अशा राजकीय व प्रशासकीय तरतुदींनी एकत्रित अशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली। खरं तर हजारो वर्षाची मनोवृत्ती, त्यामुळे या देशातील समाज हा एकसंघ नव्हता। विविध विषमता इथे माजल्या होत्या। जाती धर्माने इथला समाज पोखरला होता। माणूस म्हणून माणसाला जगण्याची इथे मुभा नव्हती। अशा वेळी या वर्णव्यवस्थेला छेद देत या वर्णव्यवस्थेतील बाहेरील गाव कुसाबाहेरील अंत्यज गटाला
माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याचं महान कार्य, क्रांतिकारी कार्य या महामानवाने केलं। अनेक वर्षाची मानसिक गुलामगिरी फेकून देऊन जी काही जैनुकीय संक्रमणता या देशामध्ये निर्माण झाली होती ती फेकून देण्याचं फार मोठं क्रांतिकारी कार्य बाबासाहेबांनी या देशामध्ये घडवलं। आणि म्हणूनच आजही त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी जी शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, की ज्याच्या माध्यमातून मधोमध्ये ही जी काही मनोवृत्ती समोर येत असते त्याच्याविरुद्ध लढण्याची शिकवण आजच्या निमित्ताने आपण आपल्या हृदयावर कोरण्यासाठी, म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। बाबासाहेबांनी जे काही विचार दिलेले आहेत त्यांची आठवण करून देत, त्यांच्या स्मृतींना उजाळा करून देत, त्यांच्या सर्व विचारांना वंदन करण्याची आजची संधी म्हणून आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी इथे जमलेलो आहोत। सर्व मुस्लिम जनतेला त्या माध्यमातून शुभेच्छा देतो की आजचा दिवस सर्वांसाठीच विचारांचा असावं, त्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणणारा असावा आणि त्यांच्या विचारावर चाललेल्या भारत देशाला समृद्धी प्राप्त व्हावी अशा शुभेच्छा महाराष्ट्रातील बंधू भगिनींना आंबेडकर जयंतीच्या, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या, बुद्ध पौर्णिमेच्या सर्व तरुण मुलांना, मुला-मुलींना, माझ्या बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। पेण तालुक्यामध्ये सर्व मिळून पेण शहरामध्ये एक मोठी जयंती साजरी केली जात आहे। आपल्यासमोर संदीप सुर्वे आहेत। संदीप, काय नेमकं सांगते? आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या पेण तालुक्यामध्ये साजरी होत असताना पेण शहरातून अशी भव्य दिव्य अशी रॅली निघते। त्या रॅलीमध्ये पेण तालुक्यामधील सर्व भीमसैनिक, भीमकन्या व बौद्ध बांधव भगिनी या सर्व मिळून मिसळून या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होतात आणि ही भव्य रॅली अख्ख्या पेण शहरातून सर्व रस्त्यावरून फिरते आणि या मिरवणुकीमध्ये इतर समाजाची पण लोक सामील होतात। राजकीय पुढारी, धार्मिक पुढारी, सामाजिक पुढारी हे सर्व नेते लोक सामील होतात। त्याबद्दल या जयंतीचा उत्साह हा सगळ्या भीमसैनिकांच्या अंगात संचारलेला असतो आणि त्याचा एक खूप मोठा आनंद आज पेण शहरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। जाधव साहेब, बाबासाहेबांची 134वी जयंती आहे, जनतेला काय शुभेच्छा देणार? आज विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त तमाम पेणकरांना अशी शुभेच्छा देतो की आजचा दिवस हा अंधारातून उजेडाचा दिवस आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेचे निर्माते आहेत। त्यांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे आणि त्याचमुळं आपण आज पूर्ण समाज जागृत झालेलो आहोत आणि यामुळे तमाम बौद्धवासियांना मी मानाचा मुजरा करतो, जय भीम बोलतो आणि हेच माझे 2 शब्द आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।